कल्याणच्या 100 फूट परिसरात पालिकेच्या प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाविरोधात स्थानिक रहिवाशांनी आंदोलन सुरू केलं। हा कचरा प्रकल्प मानवी वस्त्यांपासून दूर हलवावा ही मागणी। यावेळी शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरत स्वाक्षरी मोहीम आणि घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन केलं असल्याचं बघायला मिळालं। राष्ट्रवादी शरद पवार गटानं पुण्यातल्या ढासळलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं। शक्ती कायदा लवकरच लागू करावा अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली। पोलीस यंत्रणा कडक कारवाई का करत नाही असं विचारत पोलीस प्रशासनावर त्यांनी प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित केले। जालन्याच्या परतूरमध्ये तहसीलदार महिलेवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा निघाला। नागरिकांकडून निवेदन देण्यासाठी एसडीएम ऑफिसमध्ये मोर्चा देखील काढण्यात आला। संभाजीनगरच्या वेरूळमध्ये अंबिकानगर रस्त्यावरील अतिक्रमण विरोधात नागरिकांचं उपोषण सुरू आहे। अतिक्रमणाबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा सुद्धा केला जातोय, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यानं धुळे सोलापूर जुन्या महामार्गाच्या कडेला नागरिक उपोषण करतायत। ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही हा पवित्रा नागरिकांनी घेतला असल्याचं बघायला मिळतंय। नंदुरबारमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले। अक्कलकुवामधील जामिया मदरशामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाई झाली आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। माहीमच्या पोलीस वसाहतीमध्ये अमरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे। याबाबत भाजपचे शहर अध्यक्ष सुजाता भोईर आक्रमक झाले आणि त्यांनी परिसरातील रहिवाशांसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक सुद्धा दिलेली आहे। पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाची तोडफोड करू असा इशारा देखील भोईर यांनी दिलाय। 2 मिनिटं कांदिवलीच्या इराणी वाड्यामध्ये दूषित पाणी येत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। पाण्यातून आता गांडूळ आणि दूषित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। पालिका याकडे दुर्लक्ष देत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करताना दिसत आहे। तानसा अभयारण्य परिसरामध्ये जंगल रोज जळत आहे आणि यामध्ये अनेक झाडं जळून खाक होत आहे। अनेक वेळा तक्रार करूनही वन विभाग मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे। अधिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं याकडे आता लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक करत आहे। नांदेड शहरालगत असर्जनमधील बौद्धांच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे आणि ते हटवण्याची मागणी बौद्ध बांधवांनी केली। स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधावी, अंत्यविधीसाठी लागणारे पिंजरे बसवावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पुण्यात भरधाव दुचाकीने आता वृद्ध व्यक्तीला धडक दिलेली आहे। दशभुजा गणपती मंदिराजवळ हा अपघात झालाय। या अपघातात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालाय। दुचाकीस्वार बसलेले दोघे जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जळगावच्या कुसुंबा गावात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका संशयित आरोपीला MIDC पोलिसांनी अटक केली। आरोपीकडून दुचाकी जप्त झाली आहे। दरम्यान आरोपीने गावठी कट्टा का बाळगला याचा तपास सध्या केला जातोय। ऑनलाईन पेमेंट केल्याचं भासवत दुकानदारांना गंडवणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली। किराणा खरेदी करायचा आणि दुकानदारानं बिलाची विचारणा केल्यावर ऑनलाईन पेमेंट केल्याचं भासवून पळ काढायचा हा प्रकार कल्याणमध्ये सुरू होता। अखेर पंकज पाटील आणि अनिल कांबळे या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे।